नमस्कार मैत्रिणींनो, हर्षवी चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। बऱ्याच अशा पॅरेंट्सच्या मनामध्ये विचार असतो की आमचं बाळ सगळं खातं, आम्ही त्याला सगळं खाऊ घालतो, तरी पण त्याच्या अंगी लागत नाही आणि त्याचं वजन वाढत नाही। तर हा प्रश्न अगदी बरोबर आहे तुमचा, पण आपण त्यांना खाऊ घालताना काहीतरी चुका करतो आणि म्हणून बाळाचं वजन वाढत नाही। आणि आपण काय चुका करतो, काय केलं पाहिजे, कोणत्या प्रकारे त्यांना खाऊ घातलं पाहिजे, हे सगळं आपण आज या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण लहान मुलांना किंवा जे दूध पितात, न्यूबॉर्न बेबी असतात, त्यांना आपण खाऊ घालताना किंवा दूध पाजताना एक पहिली चुकी करत असतो ती म्हणजे लहान बाळाला दूध पाजल्यानंतर लगेच झोपवून टाकतो। त्याचं जे पचनाचा क्रिया असते त्याला आपण वेळ देत नाही। दूध पाजलं की लगेच झोपतात। लहान मुलं जी असतात, न्यूबॉर्न बेबी, ती दूध पिता पिताच झोपून जातात, कारण त्यांना त्या काळामध्ये झोप पण जास्तच असते आणि म्हणून ते लगेच झोपतात। आपल्याला वाटतं शांत झोपलेलं आहे बाळ, तसं झोपू द्या। 1-2 महिने तसं झोपू दिलं तरी पण चालेल, पण नंतर जर 3रा-4था महिना बाळाला लागल्यानंतर ते थोडे ॲक्टिव्ह होतात। दूध पिता पिता जरी झोपले तरी पण आपण त्याला थोडंसं जागं केलं किंवा ढेकर काढण्यासाठी खांद्यावर घेतलं की ते उठतात। तर त्यांना थोडं जागं करायचं, किमान अर्धा तास तरी त्यांना खेळू द्यायचं आणि मग झोपवायचं। त्यांनी लगेच झोपल्यावर त्यांनी जे दूध पिलंय त्यांच्या अंगी लागत नाही, ते व्यवस्थित पचत नाही। पचलं नाही म्हणजे त्यांना परत लागणारी जी भूक आहे ती व्यवस्थित लागत नाही आणि व्यवस्थित असं दूध पिलं जात नाही आणि म्हणून बाळाला वजन वाढायचा जो प्रॉब्लेम असतो तो येतो। त्यानंतर जे काही जेवण करणारे 2-3 वर्षापर्यंत जे मुलं असतात त्यांना पण आपण कधी जेवण केलं दुपारचं आणि लगेच झोपवून टाकलं तर त्यांचं जे वजन वाढायची क्रिया आहे किंवा त्यांचं जे अन्न पचनाचा जो काही क्रिया आहे ती पूर्णपणे व्यवस्थित होत नाही। ते अन्न तसंच पोटात राहतं, त्याच्यामुळे त्यांच्या शरीरातलं पित्त वाढतं आणि त्यामुळे बाळाचं वजन वाढत नाही। दुसरी गोष्ट म्हणजे आपण बाळाला दुपारी वगैरे किंवा सकाळी ब्रेकफास्ट जरी दिला किंवा दुपारी जेवण दिलं तर त्यांच्या आंघोळीची जी वेळ आहे त्याच्यामध्ये सुद्धा एक 15 ते 20 मिनिटं, अर्ध्या तासाचं अंतर ठेवायचं। आंघोळ करताना आपल्या शरीराचं टेम्परेचर हे डाऊन होत असतं आणि जेव्हा जेवण करतात, भूक लागलेली असते, तेव्हा बाळाच्या शरीराचं। तिसरी गोष्ट म्हणजे बाळाला जेवण केल्यानंतर किंवा आपल्या मुलांना आपण जेवण केल्यानंतर जे आंबट गोड जी फळं देत असतो, किवी किंवा संत्री किंवा कुठलेही थोडंसं आंबट असं फळ देत असतो, त्याच्या जेवणाच्या अंतरामध्ये त्या फळ देण्याचं सुद्धा अर्ध्या ते 1 तासाचं अंतर ठेवायचं। जेवण झाल्यानंतर ते फळ खाल्ल्यानंतर त्यांच्यामध्ये त्या आंबट फळामुळे पित्त तयार होतं आणि पित्त तयार झाल्यामुळे त्यांच्या शरीरामध्ये जी पचनाची क्रिया आहे ती व्यवस्थित होत नाही आणि त्यामुळे बाळाला पचनाचा त्रास होतो आणि जे आपण त्याच्या खाऊ घातलेलं आहे ते अंगी लागत नाही आणि बाळाचं योग्य असं वजन वाढत नाही। अजून एक गोष्ट म्हणजे जेवण झाल्यानंतर लहान मुलं आहेत त्यांना तर काही समजत नाही, पण ते लगेच जेवण झाल्यानंतर पाणी मागतात प्यायला, तर त्यांना 1 ते 2च घोट पाणी द्यायचं प्यायला। भरपूर पोटभर पाणी दिलं तर जेवताना आपलं जठराग्नी येते, तापलेलं असतं आणि आपण त्याच्यावर पाणी पाजलं म्हणजे ते टेम्परेचर अगदी कमी होतं, थंड होतं आणि ते जेवण जे केलेलं आहे ते पोटात तसंच पडून राहतं, जिची पचनाची क्रिया आहे ती होत नाही आणि त्यामुळे बाळाच्या अंगी लागत नाही आणि त्याचं वजन वाढत नाही। अजून एक गोष्ट म्हणजे आपण बाळाला जे जेवण देत आहोत ते आपण प्रोटीनयुक्त आहे का, फायबरयुक्त आहे का, ते चांगलं लक्ष ठेवायला पाहिजे, कारण फायबरयुक्त जेवण दिलं तरच त्या बाळाचं जे पोटामधलं जेवण आहे ते पचणार आहे आणि पचल्यावर त्यांना चांगली भूक लागणार आहे आणि बाळाचं वजन जे आहे ते वाढायला मदत होणार आहे। आपण जेवण दिल्यानंतर किंवा जेवणाच्या अगोदर ह्या सगळ्या गोष्टींची जर आपण काळजी घेतली बाळाची, त्याचं झोपण्याची वेळ, त्याचं जेवणाची वेळ, त्याचं पाणी पाजायचं, त्याचे फ्रूट्स वगैरे आपण जे देत आहोत ते सगळं जर लक्ष ठेवलं तर आपल्या बाळाचं जे आपण वजन आहे वाढवायचा प्रयत्न करत आहोत ते नक्कीच वाढेल आणि त्याच्या अंगी लागेल। अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या बाळाचं ॲव्हरेज वया एवढं वजन कोणतं आहे, किती आहे, त्याच्या वयाला जेवढं वजन पाहिजे आहे ते डॉक्टरांकडनं चेक करायचं आणि जर आपल्या बाळाचं ॲव्हरेज वजन आहे आणि तो ॲक्टिव्ह आहे खेळण्यात कुदण्यात किंवा मग लहान असेल तर झोपत आहे, त्याचं टाईमटेबल अगदी व्यवस्थित आहे, रडत नाही आहे, तर
असा कुठलाही अट्टहास, कुठला आग्रह पकडू नये की त्याने खूपच गुडगुडीत आणि जाडजूड दिसायला पाहिजे. बाळ रडायला नाही पाहिजे, त्याचं टाइम टेबल व्यवस्थित असायला पाहिजे, वारंवार आजारी पडायला नाही पाहिजे. एवढं सगळं जर व्यवस्थित झालं तर जे आपलं बाळाचं रुटीन आहे ते चालू ठेवा आणि त्यांच्या जेवणामध्ये फायबर आणि प्रोटीन, विटॅमिन असं मिनरल भरपूर जातील याचं लक्ष ठेवा. म्हणजे आपल्या बाळाचं वजन हे नक्की वाढेल. आणि आपल्याला जे काही टेन्शन येतं की बाळाचं वजन वाढत नाहीये काही एजमध्ये, आता आमचं बाळ आहे 15-16 महिन्याचं, त्याचं आता 2 महिन्यापासून वजन वाढलेलं नाहीये, परंतु तो सारखा आजारी पडत नाहीये किंवा तो खेळतोय, ॲक्टिव्ह आहे, त्याच्या सर्व गोष्टी हाताने करत आहे, रडत नाहीये, व्यवस्थित झोप घेत आहे. ह्या सगळ्या गोष्टी जर व्यवस्थित केल्या तर आपण वजन वाढीचा जो काही इश्यू आहे, अगदीच खूप जाड दिसायला पाहिजे हे काही ठेवू नये. असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन मी तुमच्या भेटीला येत राहीन. तोपर्यंत बाय.